लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये दिग्गज आणि गैरदिग्गज असं काही नसतं. तो शेवटी लोकांनीच बनवलेला मोठा माणूस. मनातला मुख्यमंत्री कुठेतरी बाळासाहेब थोरात असावेत असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. दुसऱ्या प्रश्नाकडे तोंडात साखर पडो, तोंडात साखर पडो. श्रीरामपूर हे जिल्हा मुख्यालय व्हावं. कष्टकरी, छोटा उद्योजक, व्यापारी याची जी केंद्र सरकार मार्फत लूट चालू आहे ती थांबली पाहिजे. एका बाजूला लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला रेवड्या वाटायच्या. म्हणजे तुम्ही सरकारी तिजोरीतील पैशानं प्रचार मोहिमा राबवणार. आपण या ठिकाणी पाहतो ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की जर तुम्ही मला मत दिलं तर या योजना पुढे आम्हाला चालवता येतील. हे कुठेतरी जनतेला चॉकलेट दिल्यासारखं नाही का वाटत? मला तुम्हाला गंमत सांगू का, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांनी यांना त्यांची जागा दाखवली. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय की सध्या लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर आपला नवीन कार्यक्रम सुरू झाला आहे, निवडणूक एक्सप्रेस. आणि या कार्यक्रमामध्ये आज प्रथमच आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध साहित्यिक, कवी, त्याचबरोबर ते एक अधिकारी सुद्धा राहिलेले आहेत आणि सध्याचे श्रीरामपूर मतदारसंघातील आमदार लहू कानडे आपल्यासोबत आहेत. कानडेजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन शो मध्ये. आणि निश्चितच आपल्या या निवडणूक एक्सप्रेसची सुरुवातच आपण आपल्या इंटरव्ह्यू पासून करतोय. तर एक कवी किंवा त्याच्यानंतर एक अधिकारी म्हणून देखील तुम्ही काम केलेलं आहे आणि सध्या आमदार म्हणून तुम्ही मागील 5 वर्ष एक कार्यक्षम आमदार आपण ज्याला म्हणूयात, पक्षाची एक निष्ठा असणारा एक स्वच्छ प्रतिमेचा आमदार म्हणून तुम्ही पूर्ण कार्यकाळ सध्या पूर्णत्वाकडे चाललेला आहात. तर काय सांगाल, कोणता अनुभव सगळ्यात चांगला होता किंवा कोणतं रूप तुम्हाला जास्त आवडतं, एक कवी, अधिकारी की आमदार? मी अनेकदा एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की मुळात माझं आयुष्य हा एक संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून माझ्यातील कार्यकर्ता घडलेला आहे. मी लेखक झालो, कवी झालो, ती त्या कार्यकर्त्याची गरज होती. मी अधिकारी झालो, लोकसेवक झालो, तीही त्या कार्यकर्त्याची गरज होती. आणि नंतर मी लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणामध्ये आलो, ही देखील त्या कार्यकर्त्याचीच गरज होती. त्यामुळे मी नेहमी सांगतो की मला कार्यकर्ता असणं हे सर्वाधिक आवडतं आणि मी अखेरपर्यंत कार्यकर्ताच राहू इच्छितो. कारण या निमित्तानं माझ्या आयुष्याची जी एक चहा आहे का, मी ज्या ग्रामीण भागातून आलो, ज्या शेतकरी समूहातून आलो, ज्या कष्टकरी समूहातून आलो, ज्या आलितोदार बलुतेदारामधून आलो, त्या सर्वांचे म्हणून काही प्रश्न आहेत, त्या सर्वांचं म्हणून काही दुःख आहे. आणि ते दुःख निवारण्यासाठी, ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्याला ज्याला संधी मिळाली त्याने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्याने कायमस्वरूपी कार्यकर्ता राहून आपल्या माणसांना सुखी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, हा त्याचा आशय आहे. त्यामुळं हा न संपणारा, अखंड वाहणारा प्रवास आहे आणि तो प्रवास मी करतो आहे. निश्चितच फार सुंदर शब्दात पहिल्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर जसं की तुम्ही कायम प्रश्न मांडताना म्हणत असता की सत्ताकारण आणि राजकारण ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती आपला एक सुंदर लेख, एक कविता देखील आहे की निषेध करतो मी. त्या कवितेच्या जर काही लाईन्स तुम्ही आता वाचून दाखवल्या तर एक
फार सुंदर असं प्रेक्षकांना देखील त्या कविता कळतील आणि त्याचं जे डीपनेस आहे किंवा त्या कवितेमध्ये ज्या गोष्टी मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्या प्रेक्षकापर्यंत पोहोचतील. काय आहे, कविता ही कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक आशय व्यक्त करणारा साहित्य प्रकार आहे. मी गेली 40 वर्ष कविता लिहितो आहे आणि मला त्यामुळं शब्दाशी खेळणं आवडतं. माझ्या काळातली कविता ही प्रामुख्याने मुक्त छंदातली कविता आहे. मी त्यामध्ये लिहिलं. ते मला आठवत नाही, मी बघतो सत्ताकारण आणि राजकारण याच्या अनुषंगाने मी जे चिंतन केलं होतं ते अगदी अलीकडच्या धर्मांध राजकारणाने जे काही निर्माण केलंय त्या अनुरोधानं होतं. मी त्याला राजकारणही म्हणत नाही. म्हणून मी कवितेतून एक सांगण्याचा प्रयत्न करतोय की सत्ताकारण आणि राजकारण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्या अनुषंगाने मी लिहिलं होतं की सत्ताकारणाला राजकारण संबोधणाऱ्यांचा मी निषेध करतो. सत्ताकारणाला राजकारण संबोधणाऱ्याचा मी निषेध करतो, कारण स्वातंत्र्याने लोकशाही दिलेल्या मातीमध्ये मी जन्मलो आहे. कारण स्वातंत्र्यानं लोकशाही दिलेल्या मातीमध्ये मी जन्मलो आहे. राजेशाहीच्या थडग्यावर संविधानाने तेव्हाच वाहिलेत फुलाऐवजी समता आणि स्वाभिमानाचे 2 डोळे. समजून घ्या. राजेशाहीच्या थडग्यावर संविधानाने तेव्हाच वाहिलेत फुलांऐवजी समता आणि स्वातंत्र्याचे 2 डोळे. शत्रू मात्र एवढे समजूतदार कसे झालेत की हुजरे दिवसादिनी होत आहेत अधिकाधिक महाशक्तिमान. दोघांनीच अवघा देश विकायला काढलेला आणि 2च खरेदीदार असावेत अखंड आर्यावर्तात मी निषेध करतो सत्ताकारणाला राजकारण समजणाऱ्यांचा. काय निषेध कविता होती. निषेध करतो मी सत्ताकारणाला राजकारण संबोधणाऱ्यांचा किंवा समजणाऱ्यांचा. तर निश्चितच हे राजकारण नाहीच आहे. हे राजकारण नाहीच आहे. ही धनिकांनी या देशावर लादलेली पाशवी सत्ता आहे. त्या सत्तेच्या बळावर देशाचं वाटोळं जरी झालं तरी चालेल, पण आमच्या मित्रांचं भलं झालं पाहिजे, ही जी नवी नीती राजकारण म्हणून आपल्यावर थोपली जाते आहे. ज्यामुळं स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीने आपल्याला दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, लोकशाही सर्व संविधानाची मूल्य धोक्यात येत आहेत. त्या अनुरोधाने केव्हा तरी मी असा निषेधाचा सूर लावलेला आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की सत्ताकारण आणि राजकारणाचा विषय निघलेलाच आहे. तर एक राजकारणी कसा असावं तुमच्या मते? राजकारणी हा जो शब्द आहे तो खूप गंभीर आहे असं माझं मत आहे. एकतर राजकारणामध्ये वावरणाऱ्या माणसाने आपल्याला संविधानाने दिलेली जी अलौकिक मूल्य आहेत ती नीट समजून घेतली पाहिजे. कारण या देशातील कोट्यावधी जनतेला त्यांचं भविष्य घडवण्यासाठी, प्रत्येकाला आपला विकास करून घेण्यासाठी जी पायवाट तयार करून दिलेली आहे, जिचं आपल्याला हमरस्त्यामध्ये रूपांतर करायचं आहे,
ती ही संविधानिक मूल्य आहेत. आपण त्याला संविधानिक राष्ट्रवाद म्हणूयात. तो आपल्याला प्रिय असला पाहिजे. इतर गोष्टीपेक्षा आपलं उद्दिष्ट स्वच्छ असलं पाहिजे की आपल्याला बंधुभावही टिकायचा आहे, आपली प्रगतीही करून घ्यायची आहे आणि पुन्हा कोणी हुकुमशहा आपल्या डोक्यावर बसणार नाही. म्हणून राजकारणातून प्राप्त होणारी सत्ता ही सामान्य जनतेच्याच हातात ठेवायची आहे, हे ते सूत्र आहे. त्यामुळे राजकारणी अभ्यासू असावा असं माझं नम्र मत आहे. तर ते मुद्द्यावर येऊया की आपण जसं पाहतोय की लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि सध्या विधानसभेची रणधुमाळी जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला दिसत आहे. तर आता एक स्वच्छ प्रतिमेचा नेता किंवा एक म्हणजे एक संस्कृती जपणारा नेता असेल किंवा एक पक्षाशी एकनिष्ठ असणारा नेता म्हणून तुमची ओळख आहे आणि पक्षाचं जे काही आपल्या विधानसभा मतदारसंघातलं तिकीट आहे ते तुम्हालाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे. तर तुमची त्याबद्दल कशी तयारी सुरू झालेली आहे, विरोधकांना कसे सामोरे जाणार आहात आणि पुढील रणनीती काय असेल? हे बघा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा लोकांना सामोरे जाता तेव्हा तुमचं त्या लोकांच्या विकासाचं व्हिजन काय आहे ते घेऊन जावं लागतं. लोकांनी 2019 साली मी जे काही त्यांना काम करेल म्हणून आश्वासन दिलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि लोकांनी मला निवडून दिलं. आता पुढची जबाबदारी माझी होती. मी सतत असं मानतो की राजकीय पद ही काही मिरवण्याची गोष्ट नसते किंवा त्या पदाने प्राप्त होणाऱ्या सत्तेचा दुरुपयोग करून ते लोकाला छळण्याचंही साधन नसतं. तर सत्ता ही कल्याणाची गोष्ट असते आणि तुम्हाला एकदा लोकांनी ते पद दिल्यानंतर लोकांसाठी काम करून दाखवणे एवढीच तुमची मोठी जबाबदारी असते. माझ्या मते या श्रीरामपूर राऊरी मतदारसंघामध्ये मी ती जबाबदारी मागील 5 वर्ष रात्रंदिवस कष्ट करून उत्तम प्रकारे निभावलेली आहे. मागील 10 वर्षामध्ये जेवढा निधी कधीच आला नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक, म्हणजे जवळपास 1000 कोटीपेक्षा अधिक निधी या मतदारसंघामध्ये आपल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आला. तो निधी ज्या कामासाठी मंजूर झाला त्याच कामावर पूर्णपणे खर्च होईल, त्याला इतर वाटा फुटणार नाहीत याची खबरदारी घेत ती कामं उत्तम गुणवत्तेची आणि सस्टेनेबल होतील याकडेही मी लक्ष दिलं. त्यासाठी मी अधिकारी असल्याचा अनुभव मला कामी आला. आता मी लोकांच्याकडे जे मी काम केलंय ते काम घेऊन जाणार आहे. या 2-3 दिवसामध्ये आमच्या प्रत्येक गावात मी लोकांच्या समोर माझ्या कामांचा लेखाजोखाच फलकाच्या द्वारे मांडतो आहे. काही तुमच्या गावामध्ये एवढ्या कोटीची कामं केली. आजपासून माझा गावनिहाय दौरा सुरू आहे. मी अजून समजून घेतोय का एवढी कामं केली आहेत पण तरी देखील अजून काय महत्वाचं राहिलंय जरा सांगा बरं, म्हणजे मला नवीन आराखडा त्याचा तयार करता येईल. मी कधीही खोटी आश्वासनं देत नाही. जे करता येईल ते प्रामाणिकपणे लोकांना याचना करायला न लावता करून टाकतो. माझी कामाची पद्धत आहे. मी जेव्हा ऑफिसला असतो तेव्हा रोज माझा जनता दरबार असतो. मी त्या माणसाचं काम ताबडतोब अधिकाऱ्याला फोन करून होणार असेल मी लगेच फोन करतो, ते काम मार्गी लागतं. पत्र देऊन होणार असेल मी त्याला उद्या या म्हणत नाही, मी त्याला लगेच पत्र देतो, ते काम मार्गी लागतं. मला वाटतं रोज माझ्याकडे शेकडो लोक माझ्या ऑफिसला येत असतात. मी नसलो माझं ऑफिस लोकांची काळजी घेत असतं. माझे दोन्ही भाऊ अंकुशराव 32 गावात पाहतात, तिकडे अशोकराव पाहतात. आम्ही सतत लोकांना उपलब्ध असतो. दुसरी एक गमतीची गोष्ट सांगतो, माझा फोन PA कडे नसतो. निश्चितच त्या प्रश्नाकडे आपण जाणारच आहोत की अनेक दिग्गजांनी
जनतेचे फोन न उचलल्याने जनतेमध्ये एक आक्रोश पाहायला मिळाला किंवा जनतेतून एक विरोध निर्माण झाला आणि जनतेने त्यांना नाकारलं देखील. एक फोन घेणारा नेता म्हणून आपली ओळख आहे. जसं आता खासदार आहेत निलेश लंके, ते देखील जसे सर्वसामान्यांचे फोन घेतात, तसंच आपण देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आला, अधिकारी झाला, आमदार झाला आणि आता आपण प्रत्येकाचे फोन देखील घेता. आपण पाहतो की तुमची 12 पुस्तकं सध्या प्रकाशनासाठी असल्याचं देखील समजतं. तर एक छंद जोपासत असताना, एक कार्यक्षम आमदार म्हणून काम करत असताना प्रत्येकाचा फोन घेणं हे कसं शक्य होतं? काही नाही, ते माझ्या तर फोनमध्ये 2 सिम आहेत. मी फक्त मीटिंगमध्ये असेल तर तेवढ्या पुरता फोन बंद असतो. अदरवाईज लोक फोन करतात आणि मी त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांच्याशी बोलतो. आणि लोकांना अटेंड करण्यासाठीच तुम्ही आहात ना. तुम्ही जर लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आहात, प्रश्न सोडवण्यासाठी आहात आणि लोकच जर तुमचे मायबाप आहेत, त्यांच्यामुळेच जर तुम्हाला पद मिळालेलं आहे, तर त्यांच्याशिवाय दुसरा VIP कोण आहे? त्यामुळे मी फोन घेऊ शकतो, मी घेतो. गंमत सांगतो, ज्यांचे घेऊ शकत नाही ना, मीटिंग संपली की मी त्यांना कॉल बॅक करतो. मी त्यांना कॉल बॅक करतो. ही माझी पद्धत आहे आणि मला ती शक्य आहे आणि ते प्रत्येकाला शक्य आहे असं माझं मत आहे. ते सर्वांनी करावं ही माझी धारणा आहे. जवळपास कारण जे दिग्गज आहेत त्यांनी देखील ते सुरुवात केलेली आहे. फोन केलं पाहिजे. पराभवानंतर जे काही त्यांनी देखील ते गोष्ट स्वीकारली. जे तुम्ही सांगताय. लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये दिग्गज आणि गैर दिग्गज असं काही नसतं. तो शेवटी लोकांनीच बनवलेला मोठा माणूस. निश्चितच. मग लोक जर तुमच्यापेक्षा मोठे आहेत आणि तुम्ही जर त्यांचे लोकसेवक होऊ शकलात, तर मला वाटतं लोकशाहीमध्ये सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे ना. त्याच्यामुळे तो लोकशाही आपल्याला हवी आहे ना. निश्चितच. एक्झॅक्टली. आता ज्या पद्धतीने तुम्ही विकास कामांचा म्हटलं, फोन घेणारा नेता, एक सुसंस्कृत नेतृत्व असल्यामुळे पक्षाचं तिकीट देखील कुठे जात नाही, हे देखील या ठिकाणी म्हणजे क्लिअर आहे. आता राहतो प्रश्न, ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीकडे आपण पाहतो, तर म्हणजे राज्याला एक नेता हवा असतो, तर तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सगळ्यांनाच. ही फार चांगला प्रश्न विचारला. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार आणि मूलतत्ववादी विचार अशी राजकारणामध्ये आता 2 तट पडलेले आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांचा धर्माधिष्ठित राजकारणाचा विचार आणि त्यांचा सो कॉल्ड सांस्कृतिक राष्ट्रवाद याच्या छायेखाली त्यांच्या सोबत आहे. दुसऱ्या बाजूला या राज्याचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी शिवरायाचं चरित्र सर्वसामान्यासाठी पहिल्यांदा खुलं केलं. शिवाजीचा पवाडा लिहिणारा पहिला शाहीर महात्मा फुले आहे, तुम्हाला माहितच आहे. निश्चितच. त्या सत्यशोधक परंपरेतले राजे छत्रपती शाहू महाराज, या देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही या देशातील सर्व कष्टकऱ्यांना सोबत घेऊन जाणारी, त्यांची चिंता वाहणारी, त्यांचं कल्याण साधणारी ही एक पुरोगामी विचार परंपरा. दुसऱ्या बाजूला भांडवलदारांचं हित जोपासणारी, राजेशाहीचं कौतुक करणारी, पुन्हा जाती धर्मावाली विषमताधिष्ठित समाज व्यवस्था आणू पाहणारी ती एक प्रतिगामी विचार परंपरा. याच्यामध्ये सध्या या देशाचं राजकारण विभाजलेलं आहे. एकाचं नेतृत्व या देशामध्ये स्वातंत्र्य चळवळीची मोठी परंपरा असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला धर्माधिष्ठित राजकारणाचं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र करत आहेत. महाराष्ट्रामध्ये हीच स्थिती महाविकास आघाडी आणि महायुती हे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांचे 2 अलायन्स हे करत आहेत. महाविकास आघाडी
मध्ये राष्ट्रीय काँग्रेस आहे, महाआघाडीमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारातून बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आहे. शरद पवार साहेब या पुरोगामी चळवळीला पाठबळ देणाऱ्या नेत्यानं उभं केलेलं सर्वांचं राजकारण असणारी राष्ट्रवादी आहे. आणि दुसऱ्या बाजूला फडणवीसाच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सत्तेकडे आकृष्ट झालेले इतर पक्षातले नेते फोडून गोळा केलेली मोडी आहे. ते गमतीदार आहे सर, त्यांच्याबद्दल फार मी काही वर्णन नाही करणार, कारण मला चांगलं वर्णन नाही करता येणार. तर हे दोन विचारव्यूह आहेत. काल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रश्न असा होता की मनातलं मुख्यमंत्री कोण सांगतो. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा होईल याचे संकेत महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत. तुम्हाला फार उत्सुकता आहे म्हणून एक वाक्य अगोदर सांगतो. काय संकेत आहेत? 2019च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून काँग्रेसचा केवळ एक खासदार निवडून गेला होता, कैलासवासी बाळासाहेब धानोरकर. दुर्दैवाने ते अकाली गेले आणि लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये काल आम्ही महाविकास आघाडी म्हणून जेव्हा लोकसभेला सामोरे गेलो तेव्हा मित्रपक्षांनी आम्हाला जागा देताना जरा हात आखडता घेतला. ज्या जागा मिळाल्या त्या आम्ही लढलो, परंतु सर्वात मोठा स्ट्राईक रेट काँग्रेस पक्षाचा होता. काँग्रेस पक्षाचे 14 खासदार निवडून आले. ती संख्या भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक आहे, दोन्ही शिवसेनेपेक्षा अधिक आहे, दोन्ही राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष लोकसभेच्या निवडणुकीपासून पुढे आलेला आहे. निश्चितच मला वाटतं हे जनमत आहे, ही जनभावना आहे. त्यामुळे विधानसभेला काय होणार आहे याचा आपण अंदाज करू शकतो. त्यामुळे माझ्यासारख्या काँग्रेसमनला प्रामाणिकपणे असं वाटतं की महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि आम्ही त्यातला मोठा पक्ष असू आणि आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री होतील. तुमच्या अत्यंत जवळचा, तुमचं पालकत्व घेणारा, तुम्हाला सावलीसारखं जपणारा असा कोणीतरी नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं ना. त्यामुळं नामोच्चारामुळे सर्व काही होतं असं काहीच नसतं. हा तुमच्या निष्ठेचा, तुमच्या श्रद्धेचाही भाग असतो ना. निश्चितच. आणि ह्या श्रद्धा अंधश्रद्धा नसतात. राजकारण हे सर्वांनी हातात हात घालून करायची गोष्ट असते. राजकारणामध्ये आपल्याला बोटाला धरून ज्यांनी आणलं त्या विचारावरही आपलं प्रेम असावं लागतं. मी तसं प्रेम करतो आणि ही मैत्री वैचारिक असते, ती मी जपतो. बोला. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की कोणतंही नाव घेणं आपण टाळलेलं आहे, पण आमच्या मते किंवा एक सर्वसामान्य श्रीरामपूर मध्ये ज्यावेळेस आम्ही फिरलो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तर निश्चितच तुमचं बाळासाहेबांवर असणारं प्रेम, तुमच्या घरात देखील त्यांच्या प्रतिमा आहेत, त्यांचे फोटोज आहेत, तुमच्या ऑफिसमध्ये देखील आहेत, तर निश्चितच तुमच्या मनातला मुख्यमंत्री कुठेतरी बाळासाहेब थोरात असावेत असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. दुसऱ्या प्रश्नाकडे तोंडात साखर पडो. निश्चितच सर, ज्या पद्धतीने तुम्ही मनातलं मुख्यमंत्री सांगितलं नाही, परंतु आता राज्यस्तराचे मुद्दे सोडून आपण थेट आपल्या मतदारसंघावर येऊयात. आपल्या मतदारसंघात सध्या एक ज्वलंत प्रश्न, तुम्ही मागे देखील सांगितलं होतं की नामांतराचं नंतर बघू, आधी जिल्हा विभाजन करा. तर जिल्हा विभाजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि जिल्हा विभाजन झाल्यास जिल्ह्याचं ठिकाण कोणतं सोयीस्कर नागरिकांसाठी राहील, श्रीरामपूर की राहता? हे बघा, माझं संपूर्ण आयुष्य
विकास प्रशासनामध्ये गेलं. विकास प्रशासनाचा अर्थ जनतेच्या विकासाच्या कामाचे प्रकल्प राबवणं, त्यासाठी जनमत तयार करणं. आपल्याला माहित नसेल, हागणदारी मुक्त गाव या संकल्पनेचा मी जनक आहे. तुम्ही जी गोष्ट सर्वांना अशक्यप्राय वाटत होती की उघड्यावर शौचाला जाणं थांबणारच नाही, कारण ती हजारो वर्षाची गोष्ट होती. माझ्यासारख्या एका उघड्यावर शौचाला जाणाऱ्या कुटुंबातून आलेल्या अधिकाऱ्याच्या डोक्यात आलं का हे फार किळसवाणं आहे, घाणेरडं आहे. यातून खूप आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि जेव्हा मला जिल्हा पंचायत अधिकारी म्हणून ती योजना राबवायची संधी मिळाली, तेव्हा मी कल्पकतेने त्या योजनेचं नाव हागणदारी मुक्त गाव केलं. आणि गावागावच्या हागणदाऱ्या नष्ट झाल्या पाहिजे, ते आमच्या गावाच्या भाळावरचा कलंक आहे. निश्चितच मला असं समजून आम्ही घरोघर शौचालय बांधले पाहिजेत, यासाठी लोकांची मानसिकता घडवण्याचं काम केलं. निश्चितच मला सुरुवातीला चांगलं आठवत आहे की शौचालय तयार केले जायचे. मी सुद्धा ग्रामीण भागातून येतो, चिचोंडी पाटील माझं गाव आहे, आणि गावामध्ये शौचालय बांधले जायचे, परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी शेळ्या बांधणे, मेंढ्या बांधणे किंवा त्याच्यामध्ये जे काही शेतीसाठी लागणारं सामान आहे ते ठेवणे, आपण शौचालयाला बाहेरच जाऊ, म्हणजे कुठेतरी शौचालय बांधण्याचं अभियान तुम्ही न करता हागणदारी मुक्त गाव हे अभियान लॉन्च केल्यामुळे कुठेतरी फरक पडला की हागणदारी मुक्त करण्यासाठी लोकांनी शौचालय वापरायला सुरुवात केली. म्हणजे मला वाटतं हजारो वर्षाची ही अनिष्ट परंपरा, आपण 2000 साली एक कार्यक्रम हाती घेतला. अवघ्या 25 वर्षामध्ये मला वाटतं आता किमान 70-80% लोक शौचालयाचा वापर करतात. 100%. आणि जे करू शकत नाहीत दारिद्र्यामुळं, त्यांना किमान आपलं शौचालय असावं असं वाटतं. तुम्हाला गंमत वाटेल, ही माझी काही पुस्तकं आता प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. म्हणजे 12 पुस्तकं. हो, ही सारी पुस्तकं त्या काळामध्ये ग्राम विकासाबद्दल मी जे लिहिलं, हा जागर समतेसाठी, हे बहुजनांचं साहित्य, हे समाजचिंतन, या कल्याण कथा, हा स्वप्नातला गाव, ही सारी पुस्तक, हे माझं ग्राम विकासाबद्दलचं चिंतन आहे. मला सांगताना मात्र दुःख होतं की आमदार झाल्यापासून मात्र मी काहीही लिहू शकलेलो नाही, वेळच मिळत नाही. परंतु त्यापूर्वीचं जे लेखन होतं ते माझ्या काही प्रकाशक मित्रांनी एकत्र येऊन ते प्रकाशित करण्याचा घाट घातलाय, आणि त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो की ही पुस्तकं आता जनतेसाठी येत आहेत. कसं असतं, एखाद्या योजना यशस्वी जर व्हायची असेल तर तुम्हाला जनमानस घडवावं लागतं, लोकांचा सहभाग त्यामध्ये असावाच लागतो. ती योजना लोकांची आहे, त्यांच्या कल्याणाची आहे, हे त्यांना पटावंच लागतं. तुम्ही रस्ता मंजूर केला, परंतु ते काम करून घेताना जर लोकांना सांगितलंच नाही का हा एवढ्या रकमेचा रस्ता आहे आणि हा चांगला झाला पाहिजे, तुम्ही एकटे कसे काय बघणार आहात? मी माझं आमदार झाल्यानंतरचं प्रत्येक काम फलक लावून भूमिपूजन केलं, त्याच्यावर लिहिलं हे या योजनेमध्ये एवढ्या लाखाचा, एवढ्या कोटीचा हा रस्ता आहे आणि तुम्ही सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे हे काम उत्तम करून घेण्यासाठी. मला वाटतं या पद्धतीने तुम्हाला पुढे गेलं पाहिजे ना. निश्चितच ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी एक विकास, तुम्ही जिल्हा विभाजनाचा प्रश्न विचारला, मी ते सांगत होतो. महाराष्ट्रातला भौगोलिक दृष्ट्या हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळं जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी असेल, जिल्ह्याचा महिला बाल कल्याण अधिकारी असेल, जिल्ह्याचा कलेक्टर असेल, जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, 14 जिल्ह्याचा प्रचंड मोठा पसारा असलेला हा कारभार नीटपणे मॉनिटर नाही करू शकत. त्यामुळं जिल्हा विभाजन ही प्रशासकीय गरज आहे. श्रीरामपूर राहुरीचा लहू कानडे हा पहिला आमदार आहे की मी पहिल्याच अधिवेशनामध्ये जिल्हा विभाजनाचा प्रश्न विधानमंडळामध्ये मांडला, आणि ते रेकॉर्डवर आहे का जर जिल्हा विभाजन झालं तर दक्षिणेचा एक जिल्हा व्हावा, उत्तरेचा एक जिल्हा व्हावा, आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून श्रीरामपूर हे जिल्हा मुख्यालय व्हावं. कारण श्रीरामपूरला इथं ॲडिशनल एसपीचं ऑफिस आहे, इथे उत्तरेचं RTOचं कार्यालय आहे. मी प्रयत्न करून इथे नगर रचना विभाग आणला उत्तरेचा 7 तालुक्याचा.
इथे जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असणारी मोठ्या प्रमाणावर शासकीय जमीन उपलब्ध आहे आणि सर्वार्थाने उत्तम बाजारपेठ, अत्यंत टाउन प्लॅनिंग नुसार वसलेलं हे शहर. मला अभिमान वाटतो की आमची नगर परिषद लोकांना आठवड्यातला 1 दिवसाची सुट्टी घेते, त्याऐवजी दर दिवस पाणी देते. आज नगर जिल्ह्यात किती रोज पाणी मिळतं. मला वाटतं त्यामुळे हे उत्तम सर्वार्थाने ठिकाण असल्यामुळे मी ते मांडलेलं आहे. हे आमचं स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि विभाजन तर झालंच पाहिजे, विभाजन झालंच पाहिजे. विभाजन करून एखादं मुख्यालय तुम्ही म्हणाल तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी उभारू, तर ते काय मला म्हणजे मनाला म्हणजे पटत नाही. ठीक आहे, पुढे. निश्चितच आपण ज्या पद्धतीने पाहतो की आमदार लहू कानडे म्हणतात की अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन झालंच पाहिजे आणि ते प्रशासकीय दृष्ट्या गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की येथे जे 12 पुस्तक आहे त्याच्यामध्ये अधिकांश पुस्तक आहे ग्रामीण विकासावरती. 10 पुस्तकं जे आहेत ते ग्रामीण विकासावरती आधारित पुस्तकं आहेत. गांधीजी नेहमी म्हणायचे की गावाकडं चला, गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, आणि तीच भावना मांडण्याचा कुठेतरी तुम्ही प्रयत्न करताय. हा लोकप्रबोधनाचा भाग आहे, ह्या कविता बिविता नाही आहेत. निश्चितच हे ग्राम विकासासाठी माझ्या मायबाप जनतेला एक दृष्टिकोन देणारं, विकासाबद्दलची संकल्पना सांगणारं, विकास कशा पद्धतीने करावा त्याचे काही अनुभवाचे बोल असलेले अशी ही पुस्तकं आहेत. निश्चितच. अजून एका महत्वपूर्ण मुद्द्याकडे जाऊ. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जो ना देखे रवी वो देखे कवी. म्हणजे जे सूर्याला सुद्धा दिसत नाही ते कवीला दिसतात असं म्हणतात. तर तुम्हाला महाराष्ट्रातील असे कोणते प्रश्न दिसतात जे सर्वसामान्य जनतेला दिसत नाहीत, किंवा महाराष्ट्रातील असे कोणते महत्वपूर्ण मुद्दे ज्याच्यावरती काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामधलाच नाही तर देशातला सर्वात मोठा प्रश्न आहे की जीएसटीच्या नावाखाली येथील सर्वसामान्य माणसाची जी दरदिवस लूट केली जात आहे, त्या निमित्तानं इथला गरीब माणूस, इथला मध्यम वर्ग, कष्टकरी, छोटा उद्योजक, व्यापारी याची जी केंद्र सरकारमार्फत लूट चालू आहे ती थांबली पाहिजे. एका बाजूला लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला रेवड्या वाटायच्या. म्हणजे तुम्ही सरकारी तिजोरीतील पैशानं प्रचार मोहिमा राबवणार, सरकारी तिजोरीतील पैशानं लोकांना शिराळ सेट होऊन अन्न वाटणार. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला ताठ मानेने जगता यावं म्हणून त्याच्या शेतीमालाला भाव द्या. त्याने त्याच्या घराचं स्वप्न म्हणून शिकवलेला जो तरुण आहे, जी तरुणी आहे, जी बेकार आहे, तिला रोजगार द्या, तिला नोकरी द्या. लाखो सरकारी कार्यालयातली पदं आज रिकामी आहेत. तुम्ही करणी आणि कथनीमध्ये खूप विसंगती या भाजपवाल्या सरकारची आहे. एका बाजूला म्हणायचं कंत्राटी पद्धतीने नाही भरणार आणि दुसऱ्या दिवशी कंत्राटी पद्धतीने भरती सुरू करायची. भरती करायला देखील आपल्या मित्रांच्या एजन्सीज नेमायच्या. ही कमिशनखोरी थांबली पाहिजे. मोठे मोठे प्रोजेक्ट घ्यायचे, ते पूर्ण होतात की नाहीत त्याची काळजी करायची नाही, त्यातून मिळणारं कमिशन घ्यायचं आणि त्या पैशाच्या बळावर दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे, दुसऱ्यांचं राजकारण बाधित करायचं आणि राजकारणाच्या नावाखाली सत्ताकारण करायचं. त्या सत्तेचा दुरुपयोग करून ईडी, सीबीआय, अँटी करप्शन या मार्फत जो तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही, जो तुम्हाला प्रश्न विचारेल त्याला देशद्रोही ठरवायचं, त्याला गुन्हेगारी ठरवायचं, त्याला तुरुंगात डांबायचं. हा जो काही आक्रोश आहे महाराष्ट्रामधला तो बदलणं आवश्यक आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या बद्दल इतकं अडाणी आहे का त्याला शेतीचे प्रश्नच कळत नाहीयेत. ते जर कळले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
हा महत्वाचा प्रश्न आहे. या सरकारची तरुणांना रोजगार देण्याची इच्छाच नाहीये. काल मुख्यमंत्र्यांनी योजना आणली, 12वी वाल्याला 6,000 इंटर्नशिप, डिप्लोमा वाल्याला 8,000, ग्रॅज्युएट वाल्याला 10,000 आणि इंटर्नशिप कुठं? कारखान्यामध्ये. अहो इंटर्नशिप कारखाने त्यांच्या पद्धतीने इंटर्नशिपसाठी पोरं घेतच होते, त्यांना मानधन वेतन ते कारखाने देतच होते. सरकारी तिजोरीतून देण्याची काय गरज होती? आणि जर सरकारी तिजोरीतून द्यायचेच आहे तर या तरुण मुलांना कारखान्याऐवजी सरकारी कार्यालयात, तुमच्या उपक्रमामध्ये, सरकारी आस्थापनामध्ये नोकरी द्या ना, जेणेकरून त्यांना अनुभव मिळेल आणि त्याला सरकारी कायमची नोकरी मिळण्यासाठी पाठबळ मिळेल. असं घडत नाहीये, असं घडत नाही. लाडकी बहीण योजना आणलेली आहे, असा आविर्भाव आणलाय की ज्यांनी घोषणा केली त्यांनी जणू काय त्यांच्या स्वतःच्या पैशातून ती योजना आणली. तसं नाहीये. शासकीय योजना जनतेकडून कर रूपाने गोळा होणारा जो महसूल आहे ती सरकारी तिजोरीतून जनतेकडून येणाऱ्या पैशातून राबवल्या जातात. ही जनतेची योजना आहे. तुम्ही काही जनतेवर उपकार करत नाही, योजना कराव्याच लागतात. कारण भारतीय राज्यघटनेने स्टेट डायरेक्टिव्ह मध्ये जनतेच्या कल्याणाची जबाबदारी घेण्याची भाग राज्य सरकारवर सोपवलेला आहे. लोकांना घरं नसतील तर घरं दिली पाहिजे, पिण्याचं पाणी नसेल तर ते दिलं पाहिजे, अडचण असेल तर मदत केली पाहिजे. हे तर आपली मूलभूत तत्व आहेत ना. त्यामुळं आम्ही कोणीतरी शिराळ शेटी आहोत आणि आम्ही तुम्हाला असं मदत केली, तुम्ही आम्हाला मतं द्या, हे जे काही चाललंय हे काही नैतिकतेला धरून नाही, सर्वसामान्य माणसाचा स्वाभिमान हिरावून घेणार आहे. हे महत्वाचे प्रश्न आहेत. त्यासाठीचं प्रबोधन, त्यासाठीच जागरूकता. आणि दुसऱ्या बाजूला येणाऱ्या सरकारच्या योजना या आपल्या हक्काच्या योजना आहेत, त्याचा लाभ घेतलाच पाहिजे, त्यासाठी त्यांना मदत करणे, त्यासाठी त्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा आपल्या लोकांना मिळवून देणे, हे आमच्या पुढचं काम आहे. आम्ही ते करतोय. निश्चितच ज्या पद्धतीने आपण पाहतो की अगदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकदम 2-4 महिने राहिले असताना अशा पद्धतीच्या योजना आणल्या जातात आणि कुठेतरी तुम्ही 3 महिने सरकारी कार्यालयातलं काम ठप्प करता. सरकारी कार्यालय सर्टिफिकेट देत असेल, सरकारी कार्यक्रम छोटीशी योजना मंजूर करत असेल, सरकारी कार्यालय तुम्हाला काहीतरी ट्रॅक्टर देत असेल, ते ठप्प करायचं आणि ते सारं 3 महिन्याचं काम गोळा करायचं आणि सरकार आपल्या दारी म्हणत तेच लोक गाडीत घालून आणायचे आणि तेच लोकांना वाटायचे. याच्यात काय शहाणपण आहे? एका कार्यक्रमावर 3-3, 4-4 कोटी रुपये खर्च केले यांनी. आताही मला असं कळतंय की सरकारच्या या योजनांची प्रचार आणि प्रसिद्धीसाठी 278 कोटी रुपयाचं बजेट ठेवलं. मला माहित नाही, परंतु मी वाचलं काल. काय? आणि कुठेतरी उपमुख्यमंत्री हा जो सरकारी पैशाचा हा जो काही उधळपट्टी चाललेली आहे, त्यातून गोरगरिबांचे प्रश्न सोडवणाऱ्या अनेक चांगल्या योजना करता येतील, त्याचं भान महायुतीच्या सरकारला नाही, असं आमचं मत आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की जर तुम्ही मला मत दिलं तर या योजना पुढे आम्हाला चालवता येतील. हे कुठेतरी जनतेला चॉकलेट दिल्यासारखं नाही का वाटत? मला तुम्हाला गंमत सांगू का? लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांनी यांना त्यांची जागा दाखवली. त्याच्या अगोदर या देशामध्ये एक क्रांतिकारक घटना घडली. आमचे नेते खासदार राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, कारण त्यांना संसदेतही बोलू दिलं जात नव्हतं, मीडियामधूनही ते काय म्हणतात ते येऊ दिलं जात नव्हतं. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की काँग्रेस जनाने आता रस्त्यावर उतरून जनतेला भेटलं पाहिजे. हजारो किलोमीटर राहुलजी पायी चालले, कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत. दुसरी एक यात्रा मणिपूर पासून मुंबईपर्यंत काढली आणि या 2 यात्रेतून लोकांवर जो अन्याय होतो आहे त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून न्यायपत्र काँग्रेसनं पब्लिश केलं. त्या न्यायपत्रामध्ये सर्वात जास्त कष्ट आमच्या माता भगिनींना पडतात. त्यामुळं आमच्या गरीब कुटुंबातील महिलेला एका वर्षाकाठी आम्ही 1 लाख रुपये देऊ, एका महिन्याला तिला 8,500 रुपये देऊ. राहुलजी म्हणले खटाखट तुमच्या खात्यावर येतील. त्याची टेंगल केली
मोदी साहेबांनी, बरोबर आहे. राहुलजी म्हटले की युवकांना आम्ही सरकारी कार्यालयात इकडे तिकडे इंटर्नशिप देऊ, त्यांना बेकार भत्ता देऊ. खरं तर या काँग्रेसच्या चोरलेल्या योजना आहेत. आमचं म्हणणं एवढंच होतं, अरे कमीत कमी ज्या शास्त्रीय पद्धतीने आम्ही त्या मांडल्या होत्या त्या तशा तर द्यायच्या. तुम्ही 8,500 ऐवजी 1,500 रुपये द्यायला नाही करत. तुम्ही सरकारी आस्थापनामध्ये युवकांना काम देण्याऐवजी कारखान्यामध्ये द्यायला नाही करत. मला वाटतं हे काही फार गौरवाचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं आमची सत्ता आल्यानंतर आम्ही योजना बंद नाही करणार. आम्ही उलट त्या मूळ रूपात अधिक प्रभावीपणे कशा राबवता येतील त्याची खबरदारी घेणार आहोत. ते आम्ही करणार आहोत. ते आमचं सुरू आहे. आमचं तेलंगणात सरकार आलं, आमचं कर्नाटकात सरकार आलं, आम्ही ते करून दाखवलं ना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठराव करून. आम्ही बंद कशा करू? मुळात गरीब हा आमच्या आस्थेचा विषय आहे. जगातला काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याने गरिबी निर्मूलन हे आपलं उद्दिष्ट ठेवलं. काय जसं की राहुल गांधी नेहमीच म्हणत असतात की मैं तुम्हारा हूं वो उनके है. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न कुठेतरी केलेला आहे की सगळे सोयरे असतील किंवा जे काही त्यांचे मित्र आहेत त्या उलट आम्ही सर्वसामान्य जनतेशी आमची नाळ आहे. कोणत्याही एका उद्योजकाशी असेल त्यांच्याशी आमची नाळ जोडलेली नाही, परंतु आम्ही सर्वसामान्य जनतेचा आहोत असं या ठिकाणी आमदार लहू कानडे सांगतात. निश्चितच एक फार सुंदर चर्चासत्र या ठिकाणी झालं आणि आपल्यासोबत होते आमदार लहू कानडे, ज्यांना एक मोठी संस्कृती आहे. एक कवी, साहित्यिक, त्यानंतर ते अधिकारी म्हणून त्यांनी बराच काळ त्यांचा कार्यकाळ राहिला, बराच काळ त्यांनी कार्य केलं आणि एक कार्यक्षम आमदार म्हणून देखील ते आता 5 वर्ष लवकरच पूर्ण करतील आणि पुन्हा निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी ते तयार आहेत. खूप खूप धन्यवाद लहूजी, तुम्ही आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. धन्यवाद.